आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं आजचं सूत्र आहे, धीर धरा, लढत राहा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगातून मानवी मनाला एक अत्यंत तेजस्वी आणि लढाऊ वृत्तीची शिकवण देतात. जीवन हे एक रणांगण आहे आणि आपण सर्वजण या रणांगणावरचे सैनिक आहोत. महाराजांनी इथे शूर शब्दाचा वापर अत्यंत विचारपूर्वक केला आहे. ते म्हणतात, रणी निघता शूर न पाहे माघारे. जेव्हा एखादा खरोखर शूर योद्धा हातात शस्त्र घेऊन रणांगणात उतरतो तेव्हा तो कधीच मागं वळून पाहत नाही. त्याच्यासाठी मागं फिरण्याचे सर्व रस्ते बंद झालेले असतात. त्याचे डोळे फक्त समोरील शत्रूवर आणि विजयावर खिळलेले असतात. जो माणूस रणांगणात असूनसुद्धा सतत मागं वळून पाहतो, त्याच्या मनात मी हरलो तर काय होईल किंवा मी परत जाऊ शकतो का असे विचार येतात. तो कधीच पूर्ण ताकदीने लढू शकत नाही. त्याची अर्धी शक्ती मागं पाहण्यात आणि सुरक्षित रस्ता शोधण्यात खर्च होते. त्यामुळे तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात की, हे देवा, मला अशा शूरवीराचा धीर दे, जे एकदा का मी निर्णयाच्या रणांगणात उतरलो की आता मला माघार माहीत नसावी. जीवनात अनेकदा आपण एखादं मोठं ध्येय ठरवतो, व्यवसाय सुरू करतो, स्पर्धेची तयारी करतो किंवा एखादा नवीन मार्ग निवडतो. सुरुवातीला उत्साह असतो, पण जेव्हा अडचणीची वाळवट येते तेव्हा आपला धीर खचू लागतो. आपल्याला वाटू लागतं की आपण चुकीचा निर्णय घेतला की काय, आपण परत फिरावं का. ही जी साशंकता आहे तीच माणसाच्या अपयशाचं मूळ कारण आहे. महाराज सांगतात, एकदा संसाराचा मोह सोडून किंवा जुन्या सवयी सोडून तुम्ही पुढे आलात तर आता मागं पाहणं नाही. संसार हाती अंतरलो दुरी, म्हणजे आता खूप दूर आलो आहे, आता माघार नाही. जीवनाच्या लढाईत जय आणि पराजय हे नंतर येतातच, पण लढत राहणं हे आपल्या हातात असतं. धीर धरणं म्हणजे निष्क्रिय बसून राहणं नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाचा तोल ढळू न देणे. वादळात जहाजाचा नांगर जसा जहाजाला स्थिर ठेवतो, तसा धीर माणसाला संकटात स्थिर ठेवतो. या संदर्भात एक अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक कथा आहे, जी माघार नाही या वृत्तीचं उत्तम उदाहरण आहे. अनेक शतकांपूर्वी एक महान सेनापतीने आपल्या सैन्यासह समुद्र ओलांडून शत्रूच्या देशावर स्वारी केली. शत्रूचे सैन्य संख्याबळानं खूप मोठं होतं आणि सेनापतीकडे मोजकेच सैनिक होते. जेव्हा ते सर्वजण जहाजातून शत्रूच्या किनाऱ्यावर उतरले तेव्हा सैनिकाच्या मनात भीती होती. त्यांना वाटत होतं की आपण एवढ्या मोठ्या सैन्याचा सामना कसा करणार, आपण नक्कीच मारले जाणार. त्यांच्या देहबोलीतून पराभव डोकावत होता. सेनापतीने ओळखले. त्याने आपल्या सैनिकांना किनाऱ्यावर उतरवले आणि एक विचित्र आज्ञा दिली. त्याने आपल्याच सैनिकांना सांगितले की ज्या जहाजातून आपण आलो आहोत त्या सर्व जहाजांना आगी लावून द्या. सैनिक चकित झाले. त्यांनी विचारले, महाराज, जर आपण हरलो तर परत पळून जायला ही जहाजच तर आपल्याला आधार आहेत. सेनापती गरजला, तोच तर मुद्दा आहे. आता परतीचा मार्गच उरलेला नाही. आपल्या समोर फक्त 2 पर्याय आहेत, एक म्हणजे जिंकणं आणि दुसरं म्हणजे लढताना मरणं. आता पळून जाण्याचा विचारही मनात आणू नका. जेव्हा त्या सैनिकांनी आपली जळणारी जहाजं पाहिली तेव्हा त्यांना समजलं की आता मागं फिरणं शक्य नाही. त्यांच्यातील पळून जाण्याची आशा संपली आणि तिथेच लढण्याची जिद्द जन्माला आली. त्या दिवशी ते मुठभर सैनिक इतक्या भयानक वेगाने आणि ईर्ष्येने लढले की शत्रूच्या विशाल सैन्याचा त्यांनी धुव्वा उडवला. ते युद्ध जिंकले. कशामुळे? शस्त्रामुळे नाही, तर माघार नाही या विचाराने. तुकाराम महाराज अभंगात हेच सांगतात, ऐशा मज धीरे राख आता, म्हणजे मला आता अशी परिस्थिती दे की जिथं मला फक्त पुढं जाण्याचेच निर्णय किंवा पर्याय असेल. आपण आयुष्यात अनेकदा प्लॅन बी तयार ठेवतो. हे नाही जमलं तर ते करू, ते नाही जमलं तर परत गावी जाऊ. ही जी सोय आपण मनाला लावून दिलेली आहे तीच आपल्याला पूर्ण ताकदीने लढू देत नाही. ज्याच्याकडे परतीचा मार्ग नसतो तोच इतिहास घडवतो. लढत राहणं म्हणजे केवळ हातानं संघर्ष करणं नव्हे, तर मनानं खंबीर राहणं. अनेकदा परिस्थिती अशी येते की सर्व बाजूने अंधार दिसतो. आर्थिक फटका बसतो, जवळची माणसं सोडून जातात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी माणूस देवाकडे तक्रार करतो, देवा, हे संकट माझ्यावरच का? पण खरा वारकरी, खरा साधक आणि खरा योद्धा तक्रार करत नाही. तो देवाकडे फक्त धीर मागतो.
तो म्हणतो, देवा संकट कितीही मोठा असू दे, माझ्या मनाची शक्ती त्याहून मोठी कर. अभंगात तुकाराम महाराज नारायणाला साकडं घालतात, कारण तो पालनकर्ता आहे. ते म्हणतात, आता कृपा करी नारायणा. ही कृपा म्हणजे काय? तर संकट नाहीसं करणं नव्हे, तर संकटाच्या छातीवर पाय देऊन उभं राहण्याचं बळ देणं. लोखंडाला जेव्हा आगीत टाकलं जातं आणि घणावर घण घातले जातात, तेव्हा त्याला वेदना होतच असतील, पण त्यातून त्याचं रूपांतर सुंदर पोलादात किंवा सुंदर शस्त्रामध्ये होतं. तुमचा संघर्ष हेच तुमचे घडणे आहे. आपल्याला हे समजले पाहिजे की धीर धरणं ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही एखादं बी जमिनीत लावता, तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याला फळ येत नाही. त्याला खतपाणी घालावं लागतं, उन्हापासून जपावं लागतं. कित्येक दिवस वर काहीच दिसत नाही, पण जमिनीत खाली मुळं घट्ट होत असतात. ती शांतता म्हणजे धीर आहे. वरून शांत, पण आतून वर वाढ सुरू असणे. जो शेतकरी धीर सोडतो आणि रोज बी उकरून बघतो, त्याच्या हाती पीक लागत नाही. तसेच कर्माच्या फळाची वाट पाहताना ज्यांचा संयम सुटतो, तो लढाई हारतो. युद्धात समोरून येणारे बाण दिसतात, पण जीवनातील अपयशाचे बाण दिसत नाहीत. ते थेट मनावर वार करतात. अशा वेळी स्वतःला सांगायचं असतं की हा शेवट नाही. जोवर मी जिंकत नाही, तोवर खेळ संपलेला नाही. महाराजांचा हा अभंग आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देतो. जगात जेवढी मोठी माणसं झाली, त्या सर्वांच्या आयुष्यात एक क्षण आला होता, जिथे सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, पण त्यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वतःला सावरलं, अश्रू पुसले आणि पुन्हा उभे राहिले. पडणं हा पराभव नाही, पडल्यावर तिथेच पडून राहणे हा पराभव आहे. शूर तोच जो रक्ताळलेल्या अंगाने सुद्धा पुन्हा तलवार उपसतो. तुमच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या भीतीला, आळसाला, नकाराला कापून काढणं म्हणजेच लढणं. शेवटी आयुष्य तुम्हाला काय देतं, यापेक्षा तुम्ही आयुष्याला काय देता ते महत्त्वाचं आहे. तुम्ही परिस्थितीचे गुलाम बनणार आहात की परिस्थितीवर स्वार होणार आहात? तुकाराम महाराज विनवणी करतात की मला आता सांभाळून घे, मला धीर दे. कारण त्यांना माहीत आहे की हा प्रवास सोपा नाही. हा प्रवास काट्याकुट्यांचा आहे, पण जो थांबत नाही तोच जिंकतो. नदी कधीही पर्वताला, खडकाला घाबरून मागं फिरत नाही. ती अडथळ्यांना वळसा घालते किंवा फोडून काढते, पण सागराकडे जाण्याचे थांबत नाही. तुमची जिद्द नदीसारखी प्रवाही आणि पर्वतासारखी अचल हवी. आजचा दिवस कठीण असेल, उद्याचा त्याहूनही कठीण असेल, परवाचा दिवस नक्कीच सुंदर असेल, पण तो सुंदर दिवस पाहण्यासाठी आज आणि उद्याची लढाई जिंकणे, धीर धरणे आणि रणांगण न सोडणे आवश्यक आहे. हीच तुकोबांची शिकवण आहे. धीर धरा, लढत राहा आणि रणांगण सोडू नका. पडणं म्हणजे हरणं नव्हे, पडल्यावर पुन्हा उभं राहणं म्हणजे खरा पराभव. उभं न राहणं म्हणजे खरा पराभव. ज्याच्याकडे मागे जाण्याचा रस्ता नसतो, त्याच्याकडे जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. संकटांना सांगू नका की माझे देव किती मोठे आहेत, तर देवाला सांगा माझी तयारी किती मोठी आहे. धीर म्हणजे केवळ वाट नव्हे, तर वाट पाहत असताना सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवणे. शूर तो नाही ज्याला भीती वाटत नाही, शूर तो आहे जो भीती असूनही पुढं पाऊल टाकतो. तर हे सूत्र इथेच थांबत आहे.